नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे हा पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या 100 नगरसेवकांसाठी. हो, काळजी वाटते या 100 नगरसेवकांची, 100 माजी नगरसेवकांची. कारण यांचं भवितव्य काय? जर मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका होतील की नाही याची शाश्वती नाही. कारण 2 वर्ष संपून देखील महानगरपालिकेच्या निवडणुका लावण्याची यांची तयारी दिसत नाही. आणि अशा पद्धत म्हणजे ज्या पद्धतीने भाजपच्या लोकांचे स्टेटमेंट देत आहेत की आम्ही संविधान बदलण्यासाठी 400 पारचं नारं देत आहोत, तर जर खरंच त्यांचे ते मनसुबे असतील तर आगामी काळात महानगरपालिका नगरपालिका यांच्या निवडणुका होतील याची शाश्वती दिसत नाही. तर माझी या 100 माजी नगरसेवकांना विनंती की थोडा विचार करा की तुमच्या पुढे नेमकं काय वाढवून ठेवलेलं आहे. कारण जे आमदार आहेत त्यांचं सगळं सेट आहे, म्हणजे त्यांचं राजकीय भवितव्य चांगलं आहे. आता तुमचे एक जण खासदार व्हायच्या दिशेने पाऊल टाकतायत, त्यांचंही भवितव्य पुढं राजकीय आहेच. पण जर महानगरपालिकेच्या निवडणुकाच झाल्या नाही तर या 100 माजी नगरसेवकांचं राजकीय भवितव्य काय, याचा विचार या 100 जणांनी केला पाहिजे. मी एवढंच म्हणेन की जर तुम्हाला या देशामध्ये लोकशाही ठेवायची असेल आणि लोकशाही ठेवत ठेवत जर तुम्ही एवढे सामाजिक कामं करता, एवढे कष्ट घेता, सगळ्या गोष्टी करतात, राजकीयदृष्ट्या काही गोष्टी असतात 19-20 त्या गोष्टी बाजूला, पण कार्यकर्ता म्हणून प्रत्येक कार्यकर्ता हा कष्ट घेतच असतो, त्याशिवाय तो राजकीय क्षेत्रामध्ये यशस्वी होत नाही. तर तुमचं भवितव्य काय याचा विचार करा. आणि मी एवढंच म्हणेन की विचारपूर्वक कामं करा. कारण रात्र जशी विरोधकांसाठी वैरायची आहे तशीच भाजपच्या 100 नगरसेवकांसाठी सुद्धा वैरायची आहे. कारण तुमचं भवितव्यच धोक्यात आहे. जय महाराष्ट्र.